त्या किल्लीच्या छिद्रात पाहायला नको होतं. लोणावळ्याच्या एका जुन्या हॉटेलमध्ये एक माणूस विकेंडसाठी थांबायला आला. रिसेप्शनिस्टने त्याला चावी दिली आणि स्पष्ट सांगितलं, तुझ्या कॉरिडॉरच्या शेवटी एक दरवाजा आहे. कोणताही रूम नंबर नाही. कायम बंद असतो. फक्त स्टोअर रूम आहे. कृपया तो उघडायचा प्रयत्न करू नका. ती हे दोनदा म्हणाली. आणि तिच्या आवाजात काहीतरी वेगळंच होतं. तो माणूस मान डोलावून आपल्या खोलीत गेला. पण तिची तंबी मनातून जात नव्हती. दुसऱ्या रात्री उत्सुकतेनं झोप उडाली. तो हळूच कॉरिडॉरमध्ये गेला. शेवटचा दरवाजा शोधला. वाकून किल्लीच्या भोकात डोकावलं. डोळ्याला थंड वायाचा झोत जाणवला. आत रूम त्याच्यासारखीच होती. पण एका कोपऱ्यात एक बाई उभी होती, संपूर्ण अंग फडक्याप्रमाणे शुभ्र आणि चेहरा भिंतीकडे वळवलेला. ती हलत नव्हती. तो बघत राहिला, ती कुणी अतिथी होती की काहीतरी वेगळंच. तेवढ्यात ती वळली. तो मागे उडी मारून पळत खोलीत गेला. हृदय धडधडायला लागलं. पुढच्या दिवशी त्यानं पुन्हा बघितलं. आता काहीच दिसत नव्हतं. फक्त गडद लालसर रंग. जसन कुणीतरी फडके अडकवलं असावं. त्याला अपराधी वाटलं. रिसेप्शनिस्टला विचारलं. ती फक्त निःश्वास सोडून म्हणाली, तुम्ही पाहिलंत ना? ती बाई पूर्ण पांढरी आहे. फक्त तिचे डोळे ते रक्तासारखे लाल.